हा आहे की मुख्यमंत्री महोदय, आज मी तुम्हाला थेट सवाल करते, तुम्ही आज सकाळी कुठेतरी जेनझी बरोबर बोलत होतात असं मी ऐकलं, आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोललेत की निश्चित बच्चों ने स्क्रीन से ज्यादा मैदान में होना चाहिए, असं फडणवीस साहेब बोललेत. अहो मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे. मैदानात तुम्ही ठेवताय कुठे? ही मागची एसआरए तुमच्या मित्राच्या घशात टाकलेली आहे. बाजूचा प्लॉट तुमच्या आमदारच्या घशात टाकलेला आहे. अंधेरी आणि जुहू मधले 3 प्लॉट्स भाजपचे आमदार असून पण तुम्ही त्यांच्या भाजपच्याच आमदाराच्या घशात दुसरे टाकलेलं आहे. सगळे तिथे विरोध करतात, तिकडचे एएलएम्स विरोध करतात, ते देखील कोर्टात गेलेत, पण तिथे पण विरोध होत आहे. आणि काल परवाकडे मी मुलुंडला जाऊन आलो. ती स्लाइड आहे का? मुलुंडची आहे फोटो? मुलुंडचं दाखवा. This is most shocking for all open space lovers, all the people who are fighting for open space. Please just look at the Mulund problem. ते जे पिंक मध्ये दिसते ना तुम्हाला, दिसते तुम्हाला? सलीम भाई थोड़ा उनको दिखाओ. पिंक मध्ये जे आहे ते आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रिझर्वेशन. त्याच्या खालती जे आहे ते आहे ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल. रस्ता 30 फूटचा पण नाहीये, 30 फुटाचा पण नाहीये. समोर पेट्रोल पंपचं रिझर्वेशन आहे. पेट्रोल पंपचं रिझर्वेशन ऑलरेडी तिथे आहे, पण भाजपच्या आमदारांनी काय मागणी केली आहे? तिथे गॅस स्टेशन द्या आणि हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जो पूर्ण प्लॉट आहे तो चेंज करून तिथे पण पेट्रोल पंप द्या. कशासाठी? करा ना, पेट्रोल पंप तिथे आहे ना. पेट्रोल पंप मध्ये तुम्ही गॅस स्टेशन करा, पेट्रोल करा, डिझेल करा, इथेनॉलचा जगभरातला साठा करा. पण जे ओपन स्पेसेस आमचे आहेत, जी मोकळी मैदानं आमची आहेत, ती आम्ही मुंबईकर म्हणून एकत्र येणार आणि लढणार म्हणजे लढणारच. आज या मोकळ्या मैदानातून मी हायकोर्टचे खरोखर मनापासून आभार मानतो की जेव्हा आम्ही मूव्ह केलं त्यांनी आता स्टेटस कोचे आदेश दिलेले आहेत. मुंबई महानगरपालिका आणि भाजप जी अशी मैदानं गिळायला निघालेले आहेत त्यांना स्टेटस कोचा आदेश दिलेला आहे. आमची लीगल बॅटल, आमचा कायदेशीर लढाई ही चालू राहणार. पण आज आपल्याला ठरवायला पाहिजे, आणि मी सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या एनजीओजना, सगळ्या एएलएम्सना, सगळ्या हाऊसिंग सोसायटीजना सांगत आहे की this is not just for the future, this is for our present day, this is for you and me, this is for our environment, this is for our city. आपल्याला एकत्र यायलाच लागणार. आपले राजकीय मतभेद थोडे बाजूला ठेवून, असतील अनेक विषयांवर आपले मतभेद होऊ शकतील, अनेक विषयांवर आपल्या एकमत होऊ शकत नाही, कारण आपण वेगळे वेगळे राजकीय पक्ष आहोत, वेगळे वेगळे एनजीओज आहोत, वेगळे वेगळे एएलएम्स आहोत. पण आपल्याला आपल्या मुंबईसाठी सगळे भेदभाव बाजूला ठेवून तिरंगा हातात घेऊन एकत्र यावंच लागेल. कारण मुंबईसाठी आपण एकत्र आलो नाही तर मुंबई आपली हे गिळून टाकतील.